आणि या बुलेटिनमध्ये आता बातम्या बघूयात सुपरफास्ट। पाकिस्तानकडून पुन्हा एकदा शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आल्यामुळे आता पुन्हा एकदा भारत आणि पाकमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले। अवघ्या 3 तासात पाकिस्तानने त्याचा खरा रंग दाखवायला सुरुवात केली। पाकिस्तानकडून फक्त 2 तासात तब्बल 200हून जास्त ड्रोन्स हल्ले करण्यात आले। मात्र भारतीय लष्कराने पाकड्यांचे ड्रोन हल्ले परतवून लावले। युद्धबंदीची घोषणा झाल्यानंतर काही तासातच पाकिस्तानने युद्धबंदीचं उल्लंघन केल्यामुळे वातावरण तापलंय। परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने विक्रम मिस्त्री यांनी ही माहिती दिली। यावेळी पत्रकार परिषदेत त्यांनी लष्कराला कडक प्रत्युत्तर देण्याचे आदेश दिले। भारत पाक दरम्यान युद्धबंदीच्या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिल्लीतल्या निवासस्थानी एक उच्चस्तरीय बैठक घेतली। या बैठकीत सैन्य दलाची सज्जता आणि सीमा सुरक्षेसह कूटनीतिक रणनीतीवर चर्चा करण्यात आली। जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी श्रीनगरमधल्या गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावरती पोस्ट करत युद्धबंदीवरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। श्रीनगरमध्ये स्फोटांचे आवाज ऐकू येत आहेत, ही कसली युद्धबंदी आहे असा सवाल त्यांनी विचारला। पाकिस्तानच्या शस्त्रसंधी उल्लंघनानंतर गृह मंत्रालय सुद्धा सक्रिय झालंय। केंद्रीय गृह सचिवांनी सीमावर्ती राज्यांच्या मुख्य सचिवांसोबत महत्त्वाची बैठक घेतली। केंद्रीय गृह सचिवांनी सर्व राज्यांना सीमा सुरक्षा वाढवण्यास आणि कोणत्याही दहशतवादी घटनेला तोंड देण्यासाठी सतर्क राहण्यास सांगितलं। पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन झाल्यानंतर काश्मीरच्या नगरोटा सैन्य छावणीजवळ संशयित हालचाली बघायला मिळाल्या। त्यानंतर इथे उपस्थित सैन्यानं त्वरित हालचाल केली आणि यानंतर झालेल्या गोळीबारात संशयित व्यक्ती पळून गेल्या। मग सैन्य दलाकडून संपूर्ण परिसरात शोध मोहीम राबवली जाते। सैन्य दलाकडून परिसराला घेरण्यात येऊन संशयित अतिरेक्यांचा कसून शोध सुरू आहे। पाकिस्तानातील अनेक शहरांमध्ये बॉम्बस्फोट आणि ड्रोन हल्ल्यांमुळे दहशत निर्माण झाली। पेशावर बहावलपूर इथून गोळीबार झाल्यानंतर मोठा स्फोट देखील झाला। त्याचे व्हिडिओ देखील समोर आले, तर पीओके मध्ये स्फोटांची माहिती मिळते। शस्त्रसंधीचं उल्लंघन केल्यानंतरही चीनचा पाकिस्तानला पाठिंबा मिळालाय। चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांनी पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत फोनवर चर्चा केली। शस्त्रसंधीनंतर आता जम्मूतली परिस्थिती पूर्वपदावर आली आहे। सकाळपासून जम्मूतलं जनजीवन सुरळीत सुरू आहे। काश्मीरच्या अखनूरलाही युद्धाचा मोठा फटका बसला होता। पाककडून होणाऱ्या हल्ल्यांमुळे इथलं जनजीवन विस्कळीत झालं। आज अखनूरमध्ये परिस्थिती सकाळपासूनच सामान्य झाली आहे। भारताच्या सीमावर्ती भागातल्या राजौरीमध्ये परिस्थिती आता सुरळीत झाली आहे। राजौरीला पाकच्या हल्ल्याचा मोठा फटका बसला होता। आता राजौरीमध्ये सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत। पूंछ पाकच्या गोळीबारानं हादरून गेलं होतं। आता शस्त्रसंधी झाल्यामुळे इथल्या नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकलाय। पूंछ परिसराचं पाकच्या हल्ल्यानं मोठं नुकसान झालं होतं। काश्मीरमधील सांबा भागातही पाकनं हल्ले केले होते। शस्त्रसंधीनंतर आता सांबा भागातील जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत आहे। मात्र अजूनही नागरिकांच्या मनात भीती कायम आहे। काश्मीरमधल्या उरी भागात पाकनं मोठ्या प्रमाणात ड्रोन हल्ले केले। या ड्रोन हल्ल्यांमुळे इथल्या नागरिकांचं मोठं नुकसान झालं। आता उरीतील जनजीवन सुरळीत होत आहे। काश्मीरच्या बारामुल्लामध्येही गोळीबार करण्यात आला होता। आता शस्त्रसंधी झाल्यामुळे इथल्या नागरिकांनी समाधान व्यक्त केलं। काश्मीरच्या अनंतनागलाही भारत पाक युद्धाचा फटका बसला। आता अनंतनागमधील परिस्थिती पूर्वपदावर येते। काश्मीरच्या कुलगाममध्ये भारत पाक तणावामुळे नागरिक भयभीत झाले होते। सातत्यानं होणाऱ्या ड्रोन हल्ल्यांमुळे इथल्या परिसराचं नुकसान झालं होतं। आता शस्त्रसंधीवर नागरिकांनी समाधान व्यक्त केलं असलं तरी ती किती दिवस टिकेल याबाबत नागरिक साशंक आहेत। काश्मीरच्या कुपवाडाला गोळीबाराचा फटका बसला होता। आता कुपवाडातली स्थिती सुद्धा पूर्वपदावर येते। कुपवाडातील नागरिकांनी शस्त्रसंधीवर समाधान व्यक्त केलं। दोन्ही देशांना चर्चेतून मार्ग काढण्याचं आवाहन केलं। पंजाबच्या अमृतसरमध्ये पाकनं हल्ले केले होते। शस्त्रसंधी झाली असली तरी या हल्ल्यांमुळे इथल्या नागरिकांच्या मनात भीती आहे। पाकिस्तान पुन्हा दगाबाजी करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करू शकतं अशी भीती त्यांना सतावते। जम्मूतल्या पठाणकोटवर पाकनं जोरदार हल्ले केले। आता हल्ले जरी थांबले असले तरी नागरिकांच्या मनात भीती आहे। पाककडून पुन्हा ड्रोन हल्ले होऊ शकतात अशी भीती इथल्या नागरिकांना वाटते। पंजाबमधल्या फिरोजपूर इथेही जनजीवन आता पूर्वपदावर येऊ लागलंय। फिरोजपूरमध्ये पाकनं अनेक हल्ले केले। या हल्ल्यात इथल्या परिसराचं मोठं नुकसान झालं होतं।
राजस्थानमधल्या जैसलमेर शहराला पाकनं लक्ष केलं होतं. इथे हल्ल्यानंतर संचारबंदी लावण्यात आली. आता शस्त्रसंधीनंतर परिस्थिती पूर्वपदावर येते. राजस्थानमधल्या श्रीगंगानगर इथे परिस्थिती आता पूर्वपदावर येते. नागरिकांना पुन्हा हल्ल्याची भीती वाटत असली तरी चर्चेनं मार्ग काढावा अशी अपेक्षा आहे. भारत आणि पाकिस्तानातील तणावाच्या पार्श्वभूमीवर आणि साई मंदिराला धमकीचा ईमेल आला. या दरम्यान ईमेल आल्यानंतर शिर्डीतील साई मंदिरात आजपासून हार, फुलं आणि प्रसाद घेऊन जाण्यास तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे. तुळजाभवानी मंदिरात 11 मे पासून पर्स, बॅग्स आणि अन्य साहित्य नेण्यास बंदी घातली आहे. त्यामुळे आता पूजा साहित्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही वस्तू अथवा साहित्य भाविकांना मंदिरात नेता येणार नाही. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर सिद्धिविनायक मंदिर प्रशासनानं बाहेरून आणलेला नैवेद्य, हार, नारळ, प्रसाद यावरती आजपासून बंदी घातली आहे. मुंबई पोलिसांच्या सल्ल्यानुसार हा निर्णय घेतलाय. पुणे आणि नाशिक विमानतळावरील कामकाजावरती कडक निर्बंध घालण्यात आलेत. या ठिकाणी सर्व नॉन शेड्यूल केलेल्या उड्डाणांना मनाई करण्यात आली असून 15 मे पर्यंत व्यावसायिक सेवांचे अंशतः निलंबन लागू करण्यात आले. भविष्यातील हवाई सेवेचा वाढता विस्तार लक्षात घेता कोल्हापूरच्या उजळईवाडी इथल्या विमानतळाची धावपट्टी 3000 मीटरपर्यंत वाढवली जाणार आहे. शिवाय विमानतळावरती एरो ब्रिजची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावरही अलर्ट जारी करण्यात आला आहे. मासेमारीसाठी बोटी घेऊन जाताना मच्छीमारांना दक्षता घेण्याच्या सूचना मत्स्य व्यवसाय आयुक्त किशोर तावडे यांनी दिल्या. मेट्रोला प्रवाशांची चांगली पसंती मिळत असल्याचं लक्षात घेऊन ही सेवा अधिकाधिक सुविधाजनक करण्यावरती सिडकोनं भर दिलाय. त्याचाच एक भाग म्हणून रविवार आणि इतर सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी दर 15 मिनिटांनी मेट्रोची फेरी सुरू केली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी आजपासून होते. तापी मेगा पुनर्भरण प्रकल्पाबाबत शनिवारी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांमध्ये ऐतिहासिक करारावरती स्वाक्षरी करण्यात आली. या प्रकल्पामुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील खारपण पट्ट्यात 5.78 लाख एकर जमीन सिंचनाखाली येणार आहे. पायाभूत सुविधांच्या देखभाल दुरुस्तीसाठी मध्य आणि हार्बर मार्गावरती आज मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलंय. भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ठाणे जिल्हा प्रशासन सतर्क झालंय. मुंबई आणि ठाण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांसह पाणीपुरवठ्याच्या जलवाहिनीवर सुद्धा सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. 1 जूनला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा 27 मे रोजीच दाखल होण्याची शक्यता आहे. यंदा मोसमी पाऊस लवकर दाखल झाला तर भारतात बहुतांश भागात पावसाचं आगमन तारखेपेक्षा लवकर होईल असा अंदाज IMDनं वर्तवलाय. मुंबईत अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. शनिवारी मुंबईचा हवा निर्देशांक 56 इतका म्हणजेच समाधानकारक श्रेणीत नोंदवला गेला. पुणे शहरासह जिल्ह्याभरात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येतोय. पुढील 4 दिवस मेघगर्जनेसह वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची शक्यता आहे. मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिलमध्ये टँकर फेऱ्या 6000 वाढल्या आहेत. त्यामुळे उपनगरातील भीषण पाणी टंचाईचा वास्तव समोर आलाय. पालिकेकडे टँकरमध्ये वाढ झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर जिथे पाणीपुरवठा होत नाही तिथे मोफत पाण्याचं वाटप करण्यात आलं. एप्रिल महिन्यात उन्हाचा कडाका वाढला असून अकोले, शेवगाव आणि कर्जत या तालुक्यातील गावांना देखील पाणी टंचाईची झळ बसली आहे आणि त्यामुळे या तालुक्यामध्ये टँकर धावू लागलेत. आणि आज मितीला 7 तालुक्यातील 69 गावं आणि 362 वाड्यांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्यामुळे 1,38,000 लोकसंख्येला पाणीपुरवठा करण्यासाठी 69 टँकर्स धावत आहेत. सर्वाधिक 23 टँकर्स पाथर्डी तालुक्यात सुरू आहेत. आणि आता एक सविस्तर बातमी बघूया. ती म्हणजे ऑपरेशन सिंदूरद्वारे भारतानं दहशतवाद्यांविरोधात सर्वात मोठी कारवाई केली. भारताच्या कारवाईमध्ये अनेक कुख्यात दहशतवादी ठार झालेत आणि भारताच्या या कारवाईमुळे दहशतवाद्यांना मोठा दणका बसलाय. त्यामुळे पाकिस्तान आणि दहशतवाद्यांचं कंबरडं मोडलंय. ऑपरेशन सिंदूरचा दहशतवाद्यांना दणका. भारताच्या अनेक शत्रूंचा खात्मा. अनेक कुख्यात दहशतवादी ठार.
पहलगाम हल्ल्याचा बदला घेताना भारतीय सैन्य दलानं 7 मे रोजी दहशतवाद्यांविरोधात ऑपरेशन सिंदूर सुरू केलं. बोले बहुत बड़े बड़े आतंकी दे रहे हैं. या ऑपरेशन सिंदूरमध्ये अवघ्या 25 मिनिटांच्या कारवाईत 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करण्यात आलं. या कारवाईत 100हून अधिक दहशतवादी ठार झाले. दहशतवादाविरोधातल्या भारताच्या या कारवाईत भारताचा एक मोठा शत्रू रौफ अझर मारला गेला. मोस्ट वॉन्टेड दहशतवादी मसूद अझरचा तो भाऊ होता. जैश मोहम्मदचा दुसऱ्या क्रमांकाचा नेता असलेल्या रौफनं 2001 साली भारतीय संसदेवर हल्ला केला. त्यानंतर 2016 मध्ये पठाणकोट हल्ला आणि 2019 साली पुलवामा घडवून आणलं, ज्यात भारताचे 40 जवान शहीद झाले. 2002 साली अमेरिकन पत्रकार डॅनियल पर्ल याचं अपहरण करून हत्या केल्यामागे याचं नाव होतं. भारताच्या या शत्रूचा ऑपरेशन सिंदूरमध्ये खात्मा झालाय. रौफ अझर सोबत या कारवाईत लष्कर ए तैयबा आणि जैश ए मोहम्मद या संघटनांशी संबंधित 5 मोठे दहशतवादी ठार झाले. भारताविरोधातल्या दहशतवादी हल्ल्यात हे दहशतवादी सहभागी होते. भारताच्या ऑपरेशन सिंदूरमध्ये लष्कर ए तोयबाचा टॉपचा कमांडर मुदस्सर खडियन खास उर्फ अबू जुंदलचा खात्मा झाला. तो मुरिदके इथं मरकज तैयबाचा प्रमुख होता. मुदस्सर पाकिस्तानी लष्कराचा अत्यंत जवळचा होता. भारताचा आणखी एक शत्रू असलेला जैश मोहम्मदचा हाफिज मोहम्मद जमील भारतीय सैन्यानं केलेल्या कारवाईत ठार झाला. जैश प्रमुख मौलाना मसूद अझरचा तो मोठा मेहुणा होता. हाफिज जमील बहावलपूरमधील मरकज सुबानअल्लाचा प्रमुख होता. तरुणांचं ब्रेन वॉश करण्याचं काम तो करत होता आणि जैशसाठी निधी गोळा करण्यात तो सक्रिय होता. जैश मोहम्मदचा मोहम्मद युसुफ अझर उर्फ उस्ताद जी हाही भारतानं केलेल्या कारवाईत यमसदनी गेला. तो मौलाना मसूद अझरचा मेहुणा होता. दहशतवाद्यांना हत्याराचं प्रशिक्षण देण्याचं काम तो करायचा. तो IC 814 विमान अपहरण प्रकरणात वॉन्टेड होता. जम्मू काश्मीरमध्ये त्यानं अनेक दहशतवादी हल्ले घडवून आणले. लष्कर ए तोयबाचा टॉप कमांडर खालिद उर्फ अबू आकाशाचा या कारवाईत खात्मा झाला. खालिद हा जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय होता. तो अफगाणिस्तानातून शस्त्रांची तस्करी करत होता. मोहम्मद हसन खान पाकव्याप्त काश्मीरमधील जैशच्या ऑपरेशन कमांडर मुफ्ती असगर खान काश्मीरीचा मुलगा मोहम्मद हसन खान या कारवाईत ठार झाला. जम्मू काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये समन्वयक म्हणून तो काम करायचा. भारतीय सशस्त्र बलों ने त्वरित व सुनियोजित जवाबी हमले किए. टेक्निकल इंस्टॉलेशंस, कमांड एंड कंट्रोल सेंटर्स, रडार साइट्स और हथियार भंडार को चुनकर निशाना बनाया गया. रफीकी, मुरीद, चकलाला, रहमियार खान, सुकूर और चुनिया स्थित पाक सैन्य ठिकानों पर एयर लॉन्च्ड सटीक हथियारों व लड़ाकू जेट से प्रहार किए गए. या सगळ्या दहशतवाद्यांना पाकिस्तानात सैन्याच्या उपस्थितीत गार्ड ऑफ ऑनर देत अंत्यसंस्कार करण्यात आले. पाकिस्तानी लष्कराचे अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावरून दहशतवाद्यांच्या मुद्द्यावरून हात झटकणाऱ्या पाकिस्तानचं पितळ उघडं पडलंय. भारतानं ऑपरेशन सिंदूरमधून केलेल्या कारवाईमुळे दहशतवाद्यांचे तळ नाही तर त्या दहशतवाद्यांना प्रशिक्षण देऊन भारताविरोधात प्रोत्साहित करणाऱ्या दहशतवाद्यांच्या आकांनाही यमसदनी पाठवण्यात भारतीय सैन्याला यश आलंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. यानंतर काही वेगवान बातम्या बघूयात. धुळे शहरातील कचरा समस्येमुळे नागरिक हैराण झाले आहेत. शहरातील अनेक भागामध्ये घंटागाड्या वेळेवरती येत नसल्यामुळे शहरात कचऱ्याची समस्या गंभीर बनली आहे. त्यामुळे घंटागाड्यांची संख्या वाढवण्याची मागणी आता स्थानिक करतायत. पिढीजात शेती व्यवसाय पुढे करायचा कसा, असा सवाल शेतकऱ्यांना पडलाय. मजुरी महागल्यामुळे शेती करायची की दुसऱ्याला द्यायची, असा प्रश्न शेतकऱ्यांना सतावतोय. मुख्यमंत्री सौर कृषी योजनेला गती देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात शासकीय जमीन महावितरणकडे हस्तांतरित केली जाते. त्यानुसार पुणे जिल्ह्यात 14 तालुक्यात आतापर्यंत 131 वीज उपकेंद्रांसाठी 3090 एकर शासकीय जमिनीचा ताबा देण्यात आलाय.
यासाठी महावितरणकडून 195 ठिकाणांचे प्रस्ताव देण्यात आले होते. चिकू चवीला जितके गोड तितकेच ते आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारे आणि ऊर्जा देणारे चिकू हे फळ आरोग्यदायी आणि चविष्ट असल्यामुळे त्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. चिकूचे दर 150 ते 250 रुपये किलोवरती गेले. अलिबागमध्ये भाजी मंडईत घाटमाथ्यावरील भाज्या येत आहेत, तरी स्थानिक भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांना अधिक पसंती मिळते. त्यामुळे फणस, कुयरी, नवलकोल, पावटा, ओले काजूगर, वांगी सरस ठरली आहेत. पावट्याला 200 रुपयांचा दर तर वांग्यांना 60 रुपये किलोचा दर मिळतोय. राज्य सरकारच्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं वैयक्तिक लाभाच्या योजनेअंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी नाविन्यपूर्ण राज्य आणि जिल्हास्तरीय योजनेअंतर्गत दुधाळ गाई म्हशींचे गट वाटप करण्यात आले आणि त्यासाठी 2 जूनपर्यंत अर्ज करता येणार आहे. सोलापुरातील सिद्धेश्वर तलावात तब्बल 50हून अधिक कासवांचा मृत्यू झालाय. इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू होण्याची ही पहिलीच घटना आहे. कासवांच्या मृत्यूचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही. दरम्यान इतक्या मोठ्या प्रमाणात कासवांचा मृत्यू झाल्यामुळे खळबळ माजली आहे. आणि आता एक सविस्तर बातमी बघूया. दहशतवादी आणि दहशतवाद्यांना पोचणाऱ्या पाकिस्तानला भारतानं सगळ्यात मोठा इशारा दिलाय. आता कुठलाही दहशतवादी हल्ला भारताविरोधात युद्धच मानला जाईल आणि त्याला तसं प्रत्युत्तर सुद्धा दिलं जाईल, अशी रोखठोक भूमिका भारत सरकारनं घेतली आहे. आणि ही भूमिका आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मजबूत संदेश देणारी आहे. दहशतवादाला माफी नाही. भारताचा ऐतिहासिक निर्णय. पाकिस्तानला अंतिम इशारा. यापुढे भारतात कुठलाही दहशतवादी हल्ला झाला तर त्याला भारताविरोधातलं युद्ध मानलं जाईल. भारत पाकिस्तान तणावाच्या दरम्यान सरकारनं हा मोठा निर्णय घेतलाय. अचानक सरकारनं हा निर्णय घेतलेला नाही. पाकिस्तान भारताकडून रोज मार खातोय. लष्करी कारवाईत आपला टिकाव लागत नाही, तेव्हा पुन्हा एकदा पाकिस्तान दहशतवादाचा आधार घेऊ शकतो. मुल्ला मुनीर खुर्ची वाचवण्यासाठी दहशतवाद्यांची मदत घेऊ शकतो. दहशतवाद्यांचा जनाजा उचलणारे लष्करी अधिकारी हे फक्त लष्करी वेशातले दहशतवादी आहेत. त्यामुळे दहशतवादा आड लपणाऱ्या पाकड्यांना हा थेट इशारा आहे. गेली 3 दशकं पाकिस्तान भारतासोबत प्रॉक्सी वॉर करत आहे. लढाईच्या मैदानात मार खाल्ल्यानंतर पाकिस्ताननं दहशतवादाचा मार्ग निवडला. 12 मार्च 1993 मुंबई बॉम्बस्फोट, 11 जुलै 2006 मुंबई लोकल बॉम्बस्फोट, 26 नोव्हेंबर 2008 मुंबई हल्ला आणि 22 एप्रिल 2025 पहलगाम हल्ला. दहशतवादी हल्ल्यांची ही यादी प्रचंड मोठी आहे. दहशतवादानं देश होरपळून निघाला. हजारो मृत्यू झाले, कोट्यवधींचं नुकसान झालं. आपण सगळं सहन केलं. त्या हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे पुरावे असून सुद्धा आपण काही करू शकलो नव्हतो. पण आता दहशतवाद सहन करणार नाही असा निर्धार सरकारनं केला. यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला म्हणजे ऍक्ट ऑफ वॉर मानला जाईल असा निर्णय सरकारनं घेतलाय. ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे काय? ॲक्ट ऑफ वॉर म्हणजे आम्ही एक ऑफिशियल घोषणा करू की आता आम्ही पाकिस्तानच्या विरोधामध्ये युद्ध लढलेलं आहे आणि याकरता सरकार एक घोषणा करेल तर ज्यामुळे भारताचं जे सैन्य आहेत, जी सुरक्षा दलं आहेत, त्यांना ज्या प्रकारची कारवाई पाकिस्तानच्या विरोधात करायची आहे ती त्यांना करता येईल. म्हणजे त्यांच्यावरती कुठलेही निर्बंध लादता येणार नाही. दहशतवादी हल्ला म्हणजे भारताविरोधात युद्ध म्हणजे यापुढे भारत हल्ल्यानंतर विचार करणार नाही तर थेट कारवाई करेल.
पाकिस्तानच्या प्रॉक्सी वॉरचा हा अंत असेल. आता भारत दहशतवाद सहन करणार नाहीच, पण ते पसरवणाऱ्याला सुद्धा सोडणार नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता इतर काही बातम्या वेगवान स्वरूपात बघूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले हे आज सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावरती येत आहेत. मालवणच्या राजकोट इथल्या नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं ते दर्शन घेतील आणि पूजन करतील. दरम्यान कणकवली तालुक्यातल्या करंजे इथे माजी मुख्यमंत्री, माजी केंद्रीय मंत्री आणि विद्यमान खासदार नारायण राणे यांनी उभारलेल्या गोवर्धन गोशाळेचं उद्घाटन सुद्धा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे. कुलाबा बीकेसी आरे या भुयारी मेट्रो 3 मार्गिकेतील बीकेसी ते वरळी नाका दरम्यानचा दुसरा टप्पा शनिवारपासून प्रवाशांसाठी खुला झालाय. दरम्यान बीकेसी ते आचार्य अत्रे चौक वरळी नाका या नवीन टप्प्यामध्ये 14,440 प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मुंबई मेट्रो 3 दिली. नवी मुंबई विमानतळाला पश्चिमेकडनं कनेक्टिव्हिटीसाठी विकसित करण्यात येत असलेल्या वेस्टर्न एंट्री इंटरचेंज काम जून 2025 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे आम्रमार्ग आणि उल्वे किनारी मार्ग इथून विमानतळाकडे ये जा करणारी वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे. जेएनपीटी बंदराला मुंबई गोव्यासह मुंबई पुणे महामार्गाला जोडण्यासाठी बांधण्यात येणाऱ्या पागोटे ते चिरनेर या 29 किलोमीटरच्या मार्गासाठी 11,500 वृक्ष कापले जाणार आहेत. या महामार्गाला केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाच्या परिवेश समितीनं मंजुरी दिल्यामुळे या मार्गातला मोठा अडथळा दूर झाला आहे. विस्कटलेली आर्थिक घडी बसवण्यासाठी ठाणे महापालिका आता टप्प्याटप्प्यानं बिनव्याजी कर्ज घेते. परंतु दुसरीकडे महापालिकेला कर्मचाऱ्यांचा पगार आणि इतर कामांसाठी आजही शासनाच्या अनुदानावरती अवलंबून राहावं लागतंय. त्यामुळे जून महिन्यात महापालिका कर्मचाऱ्यांचा पगार मिळेल की नाही याची चिंता प्रशासनाला सतावतीये. मुंबईत नदी नाल्यांमधनं गाळ उपसण्यासाठी होणाऱ्या कामामध्ये AI तंत्रज्ञानाचा वापर होतोय. त्यामुळे गाळ उपसा कामाची स्थिती कळण्यास प्रशासनाला मदत होते, असं अतिरिक्त महापालिका आयुक्त डॉ. अश्विनी जोशींनी सांगितलं. चिपळूण तालुक्यातील मार्गतामाणे गावानं लोकसहभागातील पहिल्यांदाच पुढाकार घेत पद्मावती नदीच्या गाळ उपशासाठी ऐतिहासिक पाऊल उचललंय. नाम फाउंडेशन आणि ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमानं हे काम सध्या जलद गतीनं सुरू असून संपूर्ण परिसरात आनंदाचं वातावरण आहे. पुणे गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा प्रचंड वाढल्यामुळे पुण्यात शेतीमालाला मोठा फटका बसलाय. गुलाब उत्पादक शेतकऱ्यांना तापमान वाढीमुळे नुकसान सहन करावं लागतंय. तसंच या फुलांना बाजारभाव कमी मिळत असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा तोटा सहन करावा लागतोय. आता एक सविस्तर बातमी. भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षादरम्यान सोशल मीडिया चुकीची माहिती पसरवण्यासाठी अस्त्र म्हणून वापरला जातोय. त्यातून अफवा पसरवणं आणि आपला नापाक अजेंडा राबवण्याचा कुटील डाव सुरू आहे. पण भारतानं हा डाव अगदी पुराव्यानिशी उघडा पाडला. यासाठी PIB म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं अशाच काही फेक व्हिडिओ संदर्भात स्पष्टीकरण दिलं. सोशल मीडियावर पाकिस्तानकडून वॉर, पाकिस्तानचा फेक व्हिडिओ बॉम्ब, पाकची सोशल मीडियावर फेकाफेकी, पाकला उत्तर देण्यासाठी PIB मैदानात. पाकिस्तान भारताविरोधात सीमेवर ड्रोन मिसाईल हल्ले करतोय, तर सोशल मीडियावर खोटी माहिती फेकून अजेंडा चालवण्याचा कुटील डाव आखतोय. जणू काही पाकिस्ताननं भारताविरोधात सोशल मीडियावर माहितीचं वॉर पेटवलंय. पाकिस्ताननं गेल्या काही दिवसात अशा अनेक गोष्टी पसरवल्या, पण त्यांचा हा खोटारडेपणा अखेर उघडा पडलाय. भारतातील हवाई तळं नष्ट केल्याचा दावा पाकिस्ताननं केला, पण भारतानं पुरावे सादर करत त्यांच्या दाव्यातला खोटारडेपणा उघडकीस आणला. पाकिस्तान ने मिस इन्फॉर्मेशन का सहारा लेते हुए आदमपुर स्थित S-400 प्रणाली, सूरतगढ़ व सिरसा के हवाई अड्डों, नगरोटा के ब्रह्मोस बेस, देहरागिरी के तोपखाना पोजीशन तथा चंडीगढ़ के अग्रिम गोला बारूद डिपो को नष्ट करने के झूठे दावे सोशल मीडिया पर फैलाए. भारत इन फॉल्स नैरेटिव्स को पूर्णतः खारिज करता है. खरं तर ही काही पहिली वेळ नाही.
पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी संसदेत सांगितलं की पाकिस्ताननं भारताचे राफेलसह 5 विमानं पाडली। त्यावर पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांना पत्रकारांनी पुरावे विचारले तेव्हा त्यांनी सोशल मीडियावर बघितल्याचं सांगितलं। त्यामुळे पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय बेअब्रू झाली। भारत आणि पाकिस्तान दरम्यान सीमेवर तणाव निर्माण झालेला असताना पाकिस्तानकडून खोट्या आणि दिशाभूल करणाऱ्या व्हिडिओ आणि पोस्टचा दारुगोळा फेकला जातोय। फेक व्हिडिओच्या या फेकाफेकीच्या माध्यमातून गोंधळ निर्माण करणं, संभ्रम निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव आहे। त्यामुळे पाकिस्तानचा हा फेक वार हाणून पाडण्यासाठी PIBनं म्हणजेच प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं पुढाकार घेतलाय। #PIB फॅक्टचेकच्या माध्यमातून पाकिस्तानचा खोटारडेपणा खोडून काढला जातोय। त्यामुळे आपणही कुठलाही व्हिडिओ पडताळून पाहिल्याशिवाय लाईक, शेअर आणि पोस्ट करू नका। विलास बडे, न्यूज 18 लोकमत। या सगळ्या बातम्यांचं या बुलेटिनमध्ये इथेच थांबून लगेच पुढच्या बुलेटिनमध्ये आपण अशाच काही वेगवान त्याचसोबत या भारत पाकिस्तान संघर्षासंदर्भातल्या आणि इतरही घडामोडींचा आढावा घेणार आहोत। मात्र